आताची एक ब्रेकिंग बातमी बघूया। सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। 7 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर तालुका कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि यानंतर आता कोर्टानं 20 मार्च पर्यंत या सतीश भोसलेला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। शिरूरच्या तालुका कोर्टामधली सुनावणी आता संपली आहे आणि 7 दिवसांची पोलीस कोठडी त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी 7 दिवसाचा पिशार मागितला होता, न्यायालयाने 6 दिवसाचा पिशार दिलेला आहे। 20 तारखेपर्यंत पिशार दिला। 20 तारखे आजपासून आता याच्यामध्ये त्यांनी जे म्हणजे सरकारी वकिलांनी आणि आयोनी जे मुद्दे मांडले होते की सदर आरोपी फरार आहे, बाकीच्या आरोपीचा शोध घेणं आहे, त्याच्यामध्ये वापरलेली गाडी जप्त करणं आहे, त्यांच्या वापरलेले हत्यार जप्त करणं आहे आणि म्हणून आम्हाला आरोपी ताब्यात पाहिजे आहे। परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीचे हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे, त्याच्यामुळे हे काही पिशारचे ग्राउंड नाही आहेत आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलंय आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना। तर मी मान्य न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पिशार द्यावं, तर मान्य न्यायालयाने 6 दिवसाचा पिशार दिला। सरकारी पक्षाने जी काही बाजू मांडली त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की कुठले कृत्य करण्यात आले होते, यापूर्वी त्यांच्या नावावर किती गुन्हे दाखल आहेत त्याचा सगळ्याचा तपास करायचा नाही। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो गुन्हा आहे, हा जो गुन्हा दाखल झाला आहे हा खोटा गुन्हा आहे। खोक्या सतीश भोसले हा त्या स्पॉटला त्या दिवशी नव्हताच। सतीश भोसले हे शिरूरमध्ये होते आणि त्यांना फोन आल्याच्या नंतर जे काही ढाकणे पितापुत्र आहेत यांना जखमी झाल्याच्या नंतर स्वतःचा पुतण्या आणि स्वतःची पुतणी जखमी असताना सुद्धा सतीश भोसलेंनी त्यांना दवाखान्यात न नेता या ढाकणे पितापुत्राला ढाकणे हॉस्पिटलला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे। ओके 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 आता सगळ्यात सतीश भोसले जे सतीश भोसले आहेत हे सतीश भोसले फक्त पारधी समाजाचे आहेत, आदिवासी समाजाचे आहेत आणि पारधी समाजाचं पोरग महाराष्ट्रामध्ये खूप गाजतंय। एका आमदाराचा कार्यकर्ता आहे, एका मंत्र्याचा कार्यकर्ता आहे, म्हणजे विषय असा आहे की तो आमदाराचा कार्यकर्ता आहे म्हणजे इथं मागासवर्गीयांनी भटके विमुक्तांनी आदिवासींनी कुठल्या आमदाराचं किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता होऊच नाही का। आणि तो हा सतीश भोसलेंचा राजकारणाचा बळी आहे। आमदार आणि जे काही मध्यंतरी बीडमध्ये जे वातावरण झालं आहे जातीयवादाचं, हा जातीयवादाचा सतीश भोसलेचा बळी आहे। सतीश भोसलेंचा ह्या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे। सतीश भोसलेवरती खोटे आरोप या ठिकाणी केलेले आहेत आणि सतीश भोसले जे आहे हा सतीश भोसले हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप चांगलं काम केलं आहे। गोरगरिबांच्या मुलांना वह्या पुस्तकं देणं, त्याच्यानंतर ऊसतोडणी कामगारांना राशन वाटप करणं, गोरगरिबांना कपडे वाटप करणं, असं चांगलं काम सतीश भोसले करतोय। परंतु सतीश भोसलेचं चांगलं काम या ठिकाणी दाखवत नाही आहेत। सतीश प्रामुख्याने एक विषय येतो की ह्या सगळ्या अटक केल्यानंतर आज हजर केल्यानंतर त्याच्या घरावरती देखील कारवाई केली गेली आणि आज जे महत्त्वाचे प्रामुख्याने जे ग्राउंड होते त्या ग्राउंडवरती खरंच अशा पद्धतीने व्हायला पाहिजे होतं का की इतर जे आरोपी त्या प्रकरणातले मुख्य जे आरोपी 1, 2, 3 नंबरचे आरोपी त्यांना अटक नाही न करता ह्यालाच अटक केली गेली नाही। त्याच्यामध्ये एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगतो, जे आरोपी आहेत जे फिर्यादी आहेत आणि जो फिर्यादीचा जो समाज आहे, सतीश भोसलेचं घर उद्ध्वस्त केलं, पेटवलं ना, हा आमचा तालुक्यातला जो वंजारी समाज आहे इतका निष्ठुर आणि क्रूर नाही। उलट त्या समाजाने हळहळ व्यक्त केली की ठीक आहे तो गुन्हेगार, त्याला सजा मिळाली पाहिजे, पण घर उद्ध्वस्त करणं, त्याला नास्तनाबूद करणं हे आमच्या त्या समाजाला सुद्धा मान्य नाही आहे। तो सुद्धा समाजात हळहळ व्यक्त करतोय की सतीश भोसले हा बळी आहे। सतीश भोसलेवर एवढी कार्यवाही व्हावं ही इच्छा नव्हती। सतीश भोसलेच्या आडून सतीश भोसले जे अक्का म्हणतात का, खरं तर तुम्हाला सांगतो सतीश भोसले ज्यांचा कार्यकर्ता आहे हा त्यांच्यावरचा रोष आहे। म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर निघलंय। याच्यामध्ये गोरगरीब होरपळले गेलेत, ज्यांच्यावर खरी कार्यवाही व्हायला पाहिजे। आणि महाराष्ट्रामध्ये खूप गुंड आहेत हो। सतीश भोसलेवरती जी कार्यवाही झाली ती महाराष्ट्रातल्या एकाही गुंडावरती कार्यवाही झाली नाही। महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर उद्ध्वस्त केलं नाही।
महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर फिटून दिलं नाही आणि सतीश भोसलेला जेवढं खूप मोठा डॉन दाखवलाय, खूप मोठा गुंड दाखवलाय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, खरंच सतीश भोसले एवढा मोठा गुंड आहे का? एक सरपंच म्हणतो की मी सतीश भोसला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मारलं. अहो, सतीश भोसला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मारलं म्हणून एक सरपंच सांगतो आणि पुन्हा सांगतात की सतीश भोसले खूप मोठा गुंड आहे. नाही नाही, आजच्या सुनावणीतले निश्चित ग्राउंड काय होते आजच्या सुनावणीतले आणि काय मान्य न्यायालयाने काय काय तपास करायला सांगितलं थोडक्यात? कोर्टामध्ये काय काय झालं थोडक्यात? नाही, आता कोर्टामध्ये जी काही मागणी केली PCR ची, त्या मागणीच्या संदर्भामध्ये ती एक स्विफ्ट गाडी आहे ती जप्त करणं आहे, जी हत्यार कुऱ्हाड वापरलेली भांडणामध्ये ती जप्त करणं आहे, इतर आरोपीचा शोध घेणं आहे. याच्या मुद्द्यावरती कोर्टाने त्यांना PCR दिलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.